सुद्धा आपण मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या बघायच्या त्यापूर्वी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर। हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। आरक्षण न दिल्यास तुमचं सरकार उलथवून टाकू, फडणवीसांना फक्त आज आणि उद्याची संधी, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। सरकारला अजूनही 2 दिवसांचा वेळ देतोय मराठा समाजाला वेठीस धरू नये, तर महाराष्ट्राला अस्थिर करू नका, मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा। फडणवीस वाकड्यात घुसतात म्हणून मी असं बोललो, मात्र मराठ्यांना आरक्षण द्या, तुम्हाला डोक्यावरती घेऊन नाचू, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाष्य। राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत, महाराष्ट्रातील नेतेही त्यांच्याप्रमाणे खोटं बोलतायत, मतचोरीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवरती हल्लाबोल। भाजपचे मुंबईचे अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची नियुक्ती, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून अमित साटम यांच्या नावाची घोषणा। मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी भाजपाचा मोठा निर्णय। अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजप मुंबईत घोडदौड राखेल, पुन्हा एकदा मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। आणि निवडणुकीच्या तोंडावर शेलारांना जावं लागतंय, संजय राऊतांचा शेलारांवरती हल्लाबोल, तर राऊतांनी त्यांच्या महाविकास आघाडीतील गोंधळ बघावा, शेलारांचा राऊतांवरती पलटवार। डीजे ऐवजी बाहेरगावचे बँड लावा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे, मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। गोकुळचं मैदान मारणार, हद्दवाढ शक्तीपीठ महामार्ग सुद्धा करणार, महाडिकांचा नाव न घेता सतेज पाटलांवरती हल्लाबोल। पालकमंत्री पदासाठी गणरायाला साकडं घालणार, गणराया पालकमंत्री पदासाठी मार्ग काढेल, मंत्री भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। खासदार बजरंग सोनवणेंच्या पीए आणि मुलावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल, शेततलावाच्या दुरुस्तीचं टेंडर मिळवून देण्याचा आमिष दाखवल्याचा भरत खेडकरांचा आरोप, राजकीय वर्तुळात एकच खळबळ। नागपुरातील खड्ड्यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, महानगरपालिकेसमोर खड्ड्यांचं भव्य प्रदर्शन भरवत हटके आंदोलन करत नोंदवला निषेध। मनोज जरांगेंविरोधात गुणरत्न सदावर्ते आक्रमक, 29 ऑगस्टला जरांगेंना मुंबईत आंदोलन न करू देण्याच्या मागणीसाठी सदावर्ते आझाद मैदान पोलिसात करणार तक्रार, गणेशोत्सवात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून पेटलेल्या वादावरती केंद्रीय गृहमंत्री शहांचं स्पष्टीकरण, धनखड यांची प्रकृतीच्या कारणास्तव दिला राजीनामा।